नमस्कार, मी विजया डोळे आदिनाथ ज्योतिष चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपण राशी बघतो, त्यामध्ये आता आज तूळ, वृश्चिक आणि धनु या 3 राशींचा आपण अभ्यास करणार आहोत. तर तूळ ही कितवी रास आली? 7वी. आधी आपण तूळ राशीचा अभ्यासू, मग वृश्चिक आणि मग धनु. आज या 3 राशी आपण बघूया. तर धनु तूळ राशी कुठली आली? म्हणजे 7वी आली. जसं पहिले 1 आकड्यापासून 12 आकड्यापर्यंत आपल्याला राशींचे आकडे पाठ आहेत. पहिली रास मेष, 8वी रास वृश्चिक, 7वी रास तूळ. असं ही आज तूळ रास आहे. तर ह्या तूळ राशी संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर कसं आहे, तूळ ही कुणाची रास आहे? आता आपण राशी पण बघितल्या, कुणाच्या नक्षत्र अंडर येतात, हो की नाही? मेष कुणाच्या अंडर येते? मंगळाच्या. वृषभ शुक्राच्या. मिथुन बुधाच्या. तसं ही तूळ रास ही शुक्राच्या अधिपत्याखाली आहे. तर तूळ राशी आणि वृषभ राशी ह्या 2 राशी शुक्राच्या अंडर आहेत. आपली त्यातली वृषभ रास बघून झालेलीच आहे. तसंच या 2 राशीमध्ये आपण हे पण पाहिलं, एका राशीमध्ये 9 चरण असतात नक्षत्राचे, हो की नाही? आता हे कोणते 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 नक्षत्र येतात बरं ह्याच्यात? तर ह्याच्यात चित्रा, स्वाती आणि विशाखा हे 3 नक्षत्र ह्या तूळ राशीमध्ये येतात. तर चित्राचे आपण पाहिलं, मागचे कन्येमध्ये 2 चरण आलेले, आता उरलेले 2 चरण तूळ राशीत आले. स्वातीचे 4ही चरण तूळ राशीत आहेत आणि विशाखाचे मात्र 3 चरण. 4 आणि 3 7 आणि 2 9. एका राशीमध्ये किती येतात चरण? 9 चरण येतात. आणि एका नक्षत्रात किती चरण असतात? 4 चरण असतात. आता चित्रा नक्षत्र हे 2 चरण आपल्या तूळ राशीत आलेले आहेत. तर चित्रा नक्षत्र कुणाचे बरं? आपल्या राशी नक्षत्र यांचे स्वामी हे पाठ पाहिजे बरं का. तर चित्रा नक्षत्र हे मंगळाचं आहे. नंतर कुठलं आले? 4 चरण स्वातीचे आले. स्वाती कुणाचं नक्षत्र आहे? स्वाती हे नक्षत्र राहूचं आहे, हो की नाही? आणि 3रं नक्षत्र आहे विशाखा. विशाखा हे नक्षत्र कुणाचं आहे? गुरुचं आहे. म्हणजे आता काय झालं, तूळ राशीवर कुणाकुणाचं आधिपत्य आलं? पहिलं तर शुक्राची रास आहे ही, हो की नाही? राशी शुक्राची आहे. नंतर म्हणून शुक्राचं आधिपत्य. नंतर मंगळ, राहू आणि गुरु. म्हणजे शुक्र, मंगळ, राहू आणि गुरु ह्या 4ही ग्रहांचं अधिपत्य थोडे थोडे गुण काही ना ह्या राशीमध्ये सापडणार आपल्याला. जास्त गुण सगळ्यात शुक्राचे सापडणार. शुक्र, नंतर मंगळ, राहू आणि गुरु यांचे आपल्याला गुण सापडतात. आपण आधीच्या पण राशी अशाच पाहिल्या की नाही? त्या राशी स्वामी कोण आहे, त्या राशीत जे नक्षत्र आहेत त्या नक्षत्रांचे स्वामी कोण आहेत आणि त्यानुसार ते फळ देतात, हे आपण पाहिलं. तसंच ह्या तूळ राशीत पण आहे, हो की नाही? मग आता शुक्राची राशी आहे म्हटल्यावर तुमच्या डोळ्यापुढे काय यायला पाहिजे? सगळे शुक्राचे गुण आले पाहिजेत, हो की नाही? आता आपण शुक्र हा ग्रह अनुभव म्हणजे अभ्यासलेला आहे, हो की नाही? शुक्राचे काय काय बरं? शुक्र काय? शुक्र हा स्त्री ग्रह आहे. नंतर काय आहे? शुक्र हा राणी आहे. रवी कसा राजा, मंगळ सेनापती, तसं शुक्र कोण आहे? राणी ग्रह आहे. शुक्राला स्त्रीचे सगळे गुण भावतात, हो की नाही? हे आपण सगळं पाहिलं. सगळे स्त्रीचे गुण, सगळे स्त्रीच्या आवडी निवडी सगळं काही शुक्रात भरलेले आहे. तेच आपण ह्या तूळ राशीतही बघणार आहोत. नंतर कोणता? मंगळ, राहू आणि गुरु यांचं पण एक दोन गुण आपल्याला सापडणार. पहिलं तर आपण शुक्राचे गुण बघू.
शुक्राचं काय आहे बरं? शुक्र हा स्त्री ग्रह आहे, आपण पाहिला. पत्नी बघताना शुक्र बघितल्याशिवाय त्याचा अभ्यास होत नाही विवाहाचा, हो की नाही? इथेही शुक्र आला. त्याच्यानंतर आणखीन काय आहे शुक्राचं? कला. शुक्र म्हटलं की कला आल्या, सगळ्या प्रकारच्या कला, सगळ्या चित्रकला, पेंटिंग, कला कौशल्य, हस्तकला, सगळ्या प्रकारच्या कलावर त्याचं अधिपत्य आहे. नंतर त्याच्या संदर्भातले व्यवसाय, स्त्रियांचे काय काय दागिने, जवाहीर, वस्त्र, हे जे काही स्त्रियांच्या आवडीचे मेकअप सामान, हे जे काय आहे या सगळ्यावर शुक्राचं आधिपत्य, आणि तेच ह्या तुळ राशीत सुद्धा आलेलं आहे. आता तर आपण मंगळाचं बघू. चित्र हे मंगळाचं नक्षत्र आहे. तो मंगळ कसा आहे? मंगळ कोण आहे? सेनापती आहे. चापल्य, त्याच्याकडे लढाऊ वृत्ती ही पण ह्याच्यात थोडीफार मंगळाची आलेली आहे. आणि राहू, तिसरं स्वाती नक्षत्र. स्वाती नक्षत्राचं कोण आहे? राहू. राहू काय? राहूचं काय आहे? आपण कसं मंगळाचं पाहिलं, शुक्राचं पाहिलं, राहू पण आहे. राहू पण कलाप्रेमी थोडासा आहेच. राहू पण थोडाफार का होईना, थोडा विक्षिप्तपणा म्हणण्यापेक्षा जरा वेगळेपणा असतो राहू. राहूच्या आवडीनिवडी सुद्धा वेगळ्या असतात इतरांपेक्षा. इतरां जे भावतं ते त्याला भावत नाही असा राहू. त्याचा पण एखादा गुण त्याच्यात सापडणार. आणि विशाखा आहे गुरुचं नक्षत्र. गुरु काय येतं? ज्ञान, बुद्धिमत्ता, शिक्षण, ज्ञान, हे गुरु. त्याचे गुण पण ह्या ह्याच्यात आले. म्हणजे शुक्र, मंगळ, राहू आणि गुरु ह्या चारहीचं मिश्रण मिळून ही तुळ रास आपली बनलेली आहे. आता आपण तुळ राशी संदर्भात आणखीन जी काय माहिती आहे इतर, की तुळ राशीचा स्वभाव, त्याच्यानंतर त्याचे आजारपण, व्यवसाय जे काय आहे ते पण आता बघूया. आता मी तुम्हाला चार्ट लावते पुढचा. तुळ राशीची इतर माहिती बघूया. आता तुळ रास ही कितवी रास आहे? राशीचक्रातली 7वी रास. 7 आकडा म्हटलं की तुळ रास आली. आता त्याचा स्वभाव, तुळ राशीच्या लोकांचा कसा स्वभाव असतो? निसर्ग कुंडलीतील 7वी राशी ही शुक्राची राशी. विद्वान, बुद्धिमान, अभ्यासू, व्यासंगी, कामसू, समतोल वृत्ती, निर्णय क्षमता चांगली, तारतम्य वृत्ती, सत्यप्रिय, विचारी, संयमी, स्वावलंबी, विचारात परिपक्वता, नम्र, लाघवी स्वभाव, रसिक, उत्तम काय सौंदर्य दृष्टी, उत्तम सौंदर्य दृष्टी, चैन, विलासीपणा, सर्व कलांची आवड, अध्यात्म विषयात गोडी. आता हे साधारण स्वभाव पाहिला आपण. आता तुळ राशीच्या कुठल्या शरीरातल्या भागांवर अंमल आहे बरं? तर ओटीपोट, स्त्रियांचे गर्भाशय, कंबर आणि शुक्रजंतू. आजार, तुळ राशीच्या अंडर कोणते कोणते आजार येतात? रोग प्रतिकार शक्ती कमी, संसर्गजन्य आजार, ताप, डोकेदुखी, भोवळ येणे, पित्त, लघवीचे विकार, मधुमेह, गर्भाशय व मूत्राशयाचे व रक्तदाब हे विकार, शुक्रजंतूंचा अभाव, नपुसंकता आणि लैंगिक आजार व मूतखडा, हे सगळे त्याचे आजार आहेत. आता ते व्यवसाय कोणते बरं? व्यवसाय आहे समाजातील सधन व प्रतिष्ठित वर्ग या राशीखाली येतो बरं का. इंजिनियर, वकील, न्यायाधीश, ग्रंथकर्ते, केमिस्ट, उत्तम सल्लागार, कलाकार, नंतर कंत्राटदार, प्रवासी व फिरते एजंट, विवाह मंडळे, ज्वेलरी, सराफ, सोनार, ब्युटी पार्लर, उंची वस्त्रे, कापड गिरण्या,
पेंटर शिल्प कला, नंतर नृत्य संगीत क्रिकेटर, नंतर फळ वा फुलांचे वा मिठाईचे व्यापारी, काच सामान ह्या राशीचे विषय म्हणजे कॉमर्स, इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट व कायदेशास्त्र. असं ह्या शुक्राची म्हणजे स्थूल राशीची आपण माहिती पाहिली. हां, आता आणखीन पण काही याची माहिती आहे ती मी शेवटच्या तक्त्यात देणार आहे. तूळ, वृश्चिक आणि धनु या तिन्हीची एकत्र माहिती त्या एका तक्त्यावर आहे, तो शेवट बघूयात आपण. हां, आता तूळ राशीनंतर आपण वृश्चिक राशी बघूया. आता आपण वृश्चिक रास बघणार आहोत. तूळ रास आपली बघून झालेली आहे. आता वृश्चिक राशी संदर्भात आपण माहिती बघणार. तर वृश्चिक रासचा आकडा कोणता आहे? 8. 1 ते 12 ज्या राशी आहेत त्यातलं वृश्चिक राशीचा 8 म्हटलं की वृश्चिक रास आली. आता हे वृश्चिक राशी संदर्भातले आपण सगळे गुणधर्म, स्वभाव, कार्यक्षेत्र, व्यवसाय जे काय आहे हे सगळं बघायचं आहे आपल्याला. आधी तर वृश्चिक रास कोणाच्या अधिपत्याखाली आहे? मंगळाच्या, हो की नाही? आपण राशी कोणाच्या अधिपत्याखाली, कोणत्या ग्रहाच्या अधिपत्याखाली हे सगळं आपण पाहिलेलंच आहे. मेष आणि वृश्चिक ह्या दोन्ही राशी मंगळाच्या आहेत, हो की नाही? आणि ह्याच्यात कोणते 3 नक्षत्र आली? तर तूळ राशीमध्ये काय झालंय? विशाखाचा 3 नक्षत्र, 3 चरण आलेत, हो की नाही? मग ह्यात उरलेले 1 चरण विशाखामध्ये आलं. आता आपण पाहिलंय एका नक्षत्रात किती चरण असतात? 4. 3 वर तूळ राशी गेल्यावर उरलेले 1 चरण विशाखात आलं आहे. नंतर कुठले 4 चरण आहेत? अनुराधा, म्हणजे अनुराधाची 4 चरण आणि ज्येष्ठा नक्षत्राची 4 चरण. मग आता विशाखा नक्षत्र कुणाच्या अंडर हे आपण पाहिलं? गुरुच्या अंडर. म्हणजे गुरुचं पूर्ण आधिपत्य विशाखावर आहे. नंतर दुसरी अनुराधा. अनुराधाचा कोणता ग्रह आहे बरं? शनी. अनुराधावर शनीचं आधिपत्य आहे. आणि त्याच्यानंतर आहे ज्येष्ठा. ज्येष्ठा नक्षत्रावर कुणाचं नक्षत्र आहे? ते बुधाचं आहे. म्हणजे ह्या वृश्चिक राशीवर कुणाकुणाचं आधिपत्य किंवा ह्या वृश्चिकमध्ये कुणाकुणाचे गुणधर्म सापडतील? तर पहिलं तर मंगळ, कारण मंगळाच्या राशीमध्ये वृश्चिक रास, ओके नाही? त्याचे जास्तीत जास्त गुणधर्म आपल्याला सापडतील. त्याच्यानंतर गुरुचे सापडतील. मग अनुराधा नक्षत्र शनीचं म्हणून शनीचे सापडतील. नंतर ज्येष्ठा आहे बुधाचं म्हणून बुधाचे सापडतील. अशा रीतीने ह्या वृश्चिक राशीमध्ये मंगळ, गुरु, शनी आणि बुध या 4ही ग्रहांचे आपल्याला स्वभाव गुण किंवा व्यवसाय ह्या याच्यात आपल्याला सापडणार. हे आपण आधीच्या याच्यातनं पण पाहिलं. आता वृश्चिक रास म्हणजे काय? विंचू. त्याचं हे काय? विंचू म्हणजे वृश्चिक, डंख मारणारे. विंचू कसा डंख मारतो तसं ह्या वृश्चिक राशी लोक डंख मारणारे असतात, विषारी विचार असतात. मंगळाचा सगळा तापटपणा, मंगळाचे गुणधर्म ह्याच्यात जास्तीत जास्त तुम्हाला सापडतील. मंगळाचे अधिपत्याखालीच ही रास आहे ना, त्यामुळे मंगळाचा तापटपणा, रागीटपणा, मंगळाचा धाडसीपणा, धैर्य, मंगळ सेनापती म्हणून सेनापतीचे गुण याच्यात सापडतील. आणि गुरु काय? विशाखा नक्षत्र गुरुच्या अंडर आहे म्हणून गुरुचे पण सापडतील. गुरु म्हणजे ज्ञानी, अभ्यासू, शिक्षण, ज्ञानी विशेषतः ज्ञान मिळवण्याची खूप आवड असणं. आणि दुसरं अनुराधा नक्षत्र. अनुराधा कोणाचे? शनी. शनी काय करतात? चिकाटी,
अतिशय चिकाटीचं काम, कुठलंही काम तडीच देणार हा गुण ह्याच्यात असणार, अर्धवट सोडणार नाही, काम चिकाटीने पूर्ण करणार. नंतर बुध काय करतो, बुध बुद्धिमत्ता देतो. म्हणजे बुद्धी आणि ज्ञान याचा संगम इथे झालाय. गुरुचं ज्ञान आणि बुधाचं बुद्धिमत्ता. त्यामुळे गुरु बुध यांचे शैक्षणिक हे याच्यात सापडतील आणि ते कुठलीही काम तडीस देण्याचं काम शनी करेल. आणि मंगळ तर आपल्याला माहीतच आहे, मंगळाचे सगळे गुण याच्यात सापडणार, वृश्चिक राशीमध्ये सापडणार. आलं का लक्षात? आणि आता तुम्ही म्हणाल की मेष आणि वृश्चिक मध्ये काय फरक आहे? दोन्ही राशी तर मंगळाच्याच आहेत. अगदीच बरोबर आहे, बऱ्याच प्रमाणात साम्य आहे, पण काही काही ठिकाणी नाहीये. मंगळ जे देतो गुणधर्म ते मेषमध्ये काय देतो? तो मोकळेपणा देतो, मनाचा मोकळेपणा असतो. त्याच्या विरुद्ध वृश्चिक राशीत काय मंगळ देतो? आतल्या गाठीचा माणूस असतो, तो स्पष्ट वक्ता नसतो, स्पष्ट बोलत नाही कुठलंच. हा दोघातला थोडा फरक आहे. जे काही जे फरक आहे त्यातला हा महत्वाचा फरक आहे की आतल्या गाठीचा असणं, विशाल विचार असणं, नंतर पापदृष्टी, पाप विचार, पापी विचार, दुष्टपणा, क्रूरपणा, तसंच धैर्य, धाडस, हे सगळे काही मंगळाचे गुण याच्यात सापडणार. आणि विंचू, विंचू म्हणजे डंख मारण्याची ह्या लोकांना सवय असते. डंख कसा मारतात विंचू, तशा टाईप त्यांचे बोलण्याची स्टाईल असते, डंख मारून बोलण्याची स्टाईल असते त्यांची. असा हा, पण हा स्त्री राशी कोणती? स्त्री राशी. आणि मेष ही पुरुष राशी. हा पण एक फरक आहे. तेव्हा आता आपण वृश्चिक राशीचे आणखीन काही गुणधर्म आहेत ते आपण बघूया. याला तक्ता लावते. आता आपण वृश्चिक राशीची आणखी काही माहिती बघूयात. वृश्चिक राशी कितवी? काय वृश्चिक राशीचा आकडा? 8वा. 8वी रास कोणती? तर वृश्चिक. आता तिचा स्वभाव, निसर्ग कुंडलीत 8वी राशी ही मंगळाची राशी आहे. ही विषारी राशी असून तीव्र संतापी, खुनशी, षडयंत्री रास. अष्टमात निसर्ग कुंडलीप्रमाणे म्हणून तीव्र वेदना, दुःख, शारीरिक व ऐहिक सुख याची जास्त गोडी, गुप्त कारस्थाने, खलबते, अति गुप्तता बाळगणे ह्या राशीचे मेहनती असतात लोक. जबर इच्छाशक्ती असते आणि स्वावलंबी असतात. आता कोणत्या भागावर वृश्चिकेचा हे बरं अधिपत्य? तर गुप्तेंद्रिय, योनी मार्ग, अंडकोश, गुप्तेंद्रियांचा बाह्य भाग व अपेंडिक्स ह्याच्यावर वृश्चिकेचा अधिपत्य आहे. आजार कोणत्या आजारात होतात बरं वृश्चिकेमुळे? आजार 10 असतात. कफ, लघवी, किडनी, मूतखडा याबाबतचे आजार, नंतर लैंगिक विकार, मूळव्याध, गुप्तरोग, भाजणे, कापणे, हाडे मोडणे, अपेंडिक्स, विषारी प्राण्यांचा दंश, विषबाधा, व्यसनामुळे होणारे रोग, मानसिक रोग व पित्त हे त्याचे रोग झाले. आता कोणत्या व्यवसायात वृश्चिक राशीची लोक सापडतात? अंमलबजावणी खात्यातील वर्ग. मंगळ आहे ना, मंगळाच्या अधिपत्य खूप असतं. लष्कर, सैनिक, याच्यावर पोलीस याच्यावर असते ना, तसं तर अंमलबजावणीच्या वर्गात येतो. डॉक्टर, वैद्य, शल्य विशारद, रसायनशास्त्रवेत्ते, अग्निशमन दल, पोलीस, हेरगिरी, कंत्राटदार, जहाजावरील कप्तान, राजकारणी, नंतर मशिनरी, कंदमुळे, बटाटे यांचे व्यापारी, भानगडीचे धंदे, गुन्हेगारी वृत्तीचे ही लोक असतात. चोर, दरोडेखोर, मादक द्रव्यांचे व्यापार, तंबाखू, सिगारेट यांचा व्यापार, अंत्यविधीचे,
सामान, स्मशानातले कर्मचारी आणि शववाहिनी, हे काय आलं बरं? कारण हा 8वा भाव पडतो. 8वी रास म्हणजे निसर्ग कुंडलीतनं 8वा भाव पडते, म्हणजे मृत्यूस्थानावर, म्हणून त्या स्थानाचे व्यवसाय आले याच्यात. हां, आलं का लक्षात? आता ह्याच्या संदर्भाचा आणखीन एक चार्ट आपण शेवट बघणार आहोत. आता आपण पुढची रंग बघूया. आता आपण तिसरी रास बघणार आहोत, म्हणजे आजच्या याच्यातली तिसरी रास. पहिली कुठली पाहिली? तूळ पाहिली, मग वृश्चिक पाहिली, आणि आता ही तिसरी रास धनु बघणार. हां, मग ह्याचा धनुचा आकडा कोणता आहे? 9. पहिला मेषेचा, दुसरा वृषभेचा, तिसरा मिथुनेचा, तसा हा 9वा आकडा धनुराशीचा. धनुराशीचा कोण मालक आहे बरं? कोणता ग्रह मालक आहे? गुरु. म्हणजे गुरुचा संपूर्ण अंमल धनुराशीवर सापडणार, हो की नाही? आता या धनुराशीमध्ये कोणती नक्षत्र आहेत? तर पहिलं केतूचं मूळ नक्षत्र. 1 ते 4 चरण केतूचे आहेत, म्हणजे केतू ह्या ग्रहाच्या अंडर येणारे आहेत, मूळ नक्षत्राचे आहेत. त्याच्यानंतर कुठलं आहे? पूर्वाषाढा. पूर्वाषाढाचे 4 चरण आहेत, 1 ते 4 चरण, म्हणजे केतूचे मूळ नक्षत्राचे, नंतर पूर्वाषाढाचे, शुक्राचे 4, असे 4 आणि 4 8, आणि एक चरण हे उत्तराषाढा, म्हणजे रवीचं नक्षत्र. हे नक्षत्र कोणाचे? रवीचं आहे, उत्तराषाढा. मग आता कुणाकुणाचा अंमल झाला बरं धनुराशीवर? पहिलं तर गुरुच्या राशीत आहे ना, म्हणून गुरुची रास आहे नाही. कुठली रास आहे गुरुची? धनु आणि मीन, त्यातल्या धनुला राशीत आहे, म्हणून गुरुचं आधिपत्याच्या सगळ्यात जास्त सापडेल. त्याच्यानंतर कुणाचं सापडेल? केतू, शुक्र आणि रवी. या 4ही ग्रहांचे ह्या धनुराशी गुणधर्म सापडणार, पण जास्तीत जास्त गुरुचेच सापडतील. आता त्याचं चिन्ह किंवा असं काय म्हणणार आहे? तो चिन्ह म्हणूयात आपण. काय आहे? तर त्याचा अर्धा भाग हा घोड्याचा आहे, आणि वरचा अर्धा भाग हा धनुर्धारी मानव आहे, असं याचं चिन्ह आहे धनुराशीचं. म्हणजे क्षत्रियता आहे ह्याच्यात, हो की नाही? आता आणखीन आपण थोडीफार याची माहिती बघूयात की गुरु हा, म्हणजे आता ह्याच्यात गुरुचे सगळे गुणधर्म, जास्तीत जास्त गुण हे सापडणार. आपण पाहिलेले गुरुचे कुठले गुणधर्म आहे? गुरु हा काय? गुरु आहे काय? गुरु आहे ज्ञानी, धार्मिक, आध्यात्मिक, असा हा गुरु आहे. धाडसी, क्षत्रिय म्हणून धाडसी, धनुर्धारी आहे ना तो, धाडसी, क्षत्रियत्व याच्यात आहे. आणि हे गुरुचे सगळे ज्ञानी, बुद्धिमत्ता, शिक्षण संस्था, हा सगळा गुरुचा प्रभाव या राशीवर असणार आहे. केतूचं काय मिळेल त्याला? त्यागी वृत्ती. केतूकडनं काय मिळेल? त्यागी वृत्ती आणि आध्यात्मिक. केतूमध्ये आध्यात्मिकता आहे. त्याच्यानंतर कुठलं? शुक्र वेगवेगळ्या कला देईल, सौंदर्याच्या हे देईल, दृष्टिकोन देईल. आणि तिसरा आहे रवी. उत्तराषाढा म्हणजे रवीचा अधिकार देईल, स्वावलंबी बनवेल, स्वाभिमानी बनवेल. आणि ही द्विसभा राशी आहे, याच्यात द्वित्व आहे. आलं का लक्षात? असे ह्या 4ही याचे गुणधर्म आपल्याला धनुराशीमध्ये मिळणार आहे. कुणाकुणाचे परत? गुरु, केतू, शुक्र आणि रवी, ह्या सगळ्यांचं मिश्रण म्हणून धनुरास तयार होते. पण तरी गुरुचे जास्तीत जास्त गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतील. तर आता आपण पुढची त्यांचे स्वभाव, आजार, व्यवसाय, हे जे काय आहे
ते बघूया. मी तक्ता लावते. धनुराशीची इतर माहिती आपण बघूयात. आता धनुराशी 9व्या नंबरची. आता तिचा स्वभाव. निसर्ग कुंडलीतील 9वी राशी ही गुरुची राशी. गुरुची राशी आहे. गुरुचे देवत्व, न्याय व ज्ञान हे गुण प्रकर्षाने यात असतात. ईश्वर, कायदा, उच्च शिक्षण यावरून बघतात. गुरु हा स्निग्ध पदार्थांचा कारक म्हणून ईश्वर भक्ती व ममत्व ह्यात आहे. अग्निराशी म्हणून मायेची ऊब ह्यात आहे. सत्यवादी, आध्यात्मिक स्पष्टता असून क्षत्रिय म्हणून धैर्यवान, महत्वाकांक्षी व आत्मविश्वास या राशीत आहे. जगाला ज्ञान देणारी राशी, उत्तम सल्लागार, गुरुयोग व ध्यानधारणा ह्यात सापडते. संशोधन, कायद्याचा अभ्यास आणि अध्यात्म यात आहे. आलं लक्षात? आता आपण गुरुच्या अंडर कोणते शरीराचे भाग आहेत ते बघूया. धनुराशी गुरुच आली ना. मांड्या, मांड्यांचे स्नायू आणि नितंब. आता धनुराशीचे आजार म्हणजे गुरुचेच. गुरु हा वृद्धिकारक ग्रह आहे. आपण गुरुच्या याच्यात पाहिले तो प्रत्येक याच्यात वाढ करतो. म्हणून मेदवृद्धी, मधुमेह, ग्रंथींची वाढ होणे, कॅन्सर, गळवे, सूज येणे, ट्यूमर, कमरेचे आजार, रोग दाहक, रोग प्रतिकार शक्ती उत्तम, उष्णतेचे आजार, हत्ती रोग, कापणे, भाजणे, हाडांचा चुरा होणे हे धनुराशीचे आजार झाले. आता आपण त्याचे व्यवसाय बघू. कोणत्या व्यवसायात धनुची लोक सापडतात? समाजातील उच्च सुशिक्षित व बुद्धिमान वर्ग, समाज कार्य करणारा, क्रांतिकारक, देशभक्त, सरकारी कार्यालयात व मंत्रालयात काम करणारा वर्ग, सल्लामसलत करणारा, दिवाण, न्यायाधीश, शिक्षण खाते, शाळा, कॉलेज, गणिती, बँकमधील वर्ग, बँकेतील हिशोबनीस, कारखानदार, राष्ट्रीय प्रवासी संस्था, प्रार्थना स्थाने, अध्यात्म मंडळे, संस्कार केंद्रे, धर्मगुरू, ज्योतिषी, हिप्नॉटिझमचे प्रयोग करणारे आणि त्याचे विषय कोणते? तर कायदेशास्त्र, इंजिनिअरिंग, अर्थशास्त्र, नंतर तत्वज्ञान, लष्करी शिक्षण व धर्मशास्त्र असे हे धनुराशीचे माहिती आपण पाहिलेली आहे. आता मी आणखीन एक तक्ता लावते. तूळ, वृश्चिक आणि धनु ह्या तिन्ही राशींची सगळी माहिती पाहिलेली बऱ्यापैकी. आता एक मी म्हटलं तर तिन्हीचा मी एक चार्ट आहे, तर तो चार्ट मी लावला आहे आणि त्याच्या तिन्ही राशींची आपण माहिती बघणार आहोत. पहिले तर तुळ. तुळचं चिन्ह दाखवले बघा. तुळ म्हणजे काय माहिती आहे का? तराजू. म्हणजे ही लोक पूर्णपणे समतोल राखणारी असतात, तराजू सारखी. आता बघा, तुळ राशी कोणाची स्वामी कोण आहे? तुळ राशीचा शुक्र. या राशीत नक्षत्र कोणती? चित्राचे 2 चरण, स्वातीचे 4 चरण आणि विशाखा नक्षत्राचे 3 चरण. हे आपण पाहिलंच तुळ राशीचा अभ्यास करताना. आता ह्या राशी चक्रातील व्याप्ती, मग तुळ राशी किती ते किती अंशापासून कितीपर्यंत आहे हे आपण बघतोय. तर 180 अंश ते 210 अंश ह्या ह्याच्यात ही तुळ राशी येते. आपल्याला माहिती एक रास किती अंशाची असते? 30 अंशाची. म्हणून हे 30 अंश तुळ राशी ह्या ठिकाणी असतात. आता ह्या राशीतून रवीचं भ्रमण कधी असतं बरं? आता आपण पाहिलंच मागे पण की रवीचं भ्रमण हे ठरलेल्या वेळी, ठरलेल्या राशीतून ठरलेल्या दिवशीच असतं. तर हे 18 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर
ह्या काळातच तूळ राशीतून रवी भ्रमण करतो. आणि तत्व कोणतं? वायू तत्व. आता ही आपली तूळ रास झाली. हे मी चिन्ह काढून तुम्हाला समोर यावं म्हणून मी हे चिन्ह टाकले बरं का. आता वृश्चिक रास. वृश्चिकेचं चिन्ह बघा. वृश्चिक म्हणजे डंख मारणारा विंचू. आता राशीस्वामी कोण आहे? वृश्चिकेचा मंगळ. त्याच्यात कोणती नक्षत्र येतात? विशाखाचं पहिलं एक चरण, म्हणजे वर 3 चरण गेले म्हणून विशाखाचं एक चरण, चौथं चरण. अनुराधाचे 4 पूर्ण आणि ज्येष्ठाचे पण 4 पूर्ण चरण. 4 आणि 4 8 आणि 1 9. एका राशीमध्ये 9 चरण मावतात म्हणून हे 9 झाले. आता ह्या राशीचक्रातील ह्याला कुठं स्थान आहे? किती व्याप्ती आहे बरं ह्याची? तर 210 अंश ते 240 अंश ह्या याच्यात वृश्चिक रास मावते. हे 30 अंश त्याचे. आता ह्या राशीतून रवीचं भ्रमण कधी होतं? तर 17 नोव्हेंबर ते किती डिसेंबर? 15 डिसेंबर. आणि तत्व कुठलं? जलतत्व. वृश्चिक विंचू हा कुठे असतो? जलात असतो म्हणून जलतत्व. आता धनुरास. धनुचं चिन्ह काय? हे असं चिन्ह आहे. काय आहे? खालचा अर्धा भाग घोड्याचा आणि वरचा अर्धा भाग धनुर्धारी मानवाचा. हे धनुराशीचं चिन्ह आहे. आता ह्या राशीचा स्वामी कोण? गुरु. या राशीत कोणती नक्षत्र आहेत? मूळ नक्षत्राचे 4 चरण, पूर्वाषाढाचे 4 चरण आणि उत्तर आषाढाचं 1 चरण. एका नक्षत्रात किती चरण मावतात? 4. मूळ पूर्ण नक्षत्र आलं, त्याच्यात पूर्वाषाढा पूर्ण आलं 4 आणि 4 8 आणि उत्तर आषाढाचं मात्र 1च चरण आलं 4 आणि 4 8 आणि 1 9. आता या राशीचक्रातील व्याप्ती किती येते? धनुची व्याप्ती काय आहे? 240 अंश ते 270 अंश ह्या याच्यात धनुरास असते, या अंशावर असते. ही व्याप्ती 30 अंशाची झाली तिची. आता ह्या राशीतून कधी भ्रमण करतो रवी? तर 16 डिसेंबर ते 14 जानेवारी ह्या वेळी तो धनुराशीत तुम्हाला सापडणार. आता तत्व कुठले? अग्नितत्व. आता तुळ, वृश्चिक आणि धनु या तिन्हीचा हा चार्ट आपला बघून झालेला आहे. तर आज आपण तुळ, वृश्चिक आणि धनु ह्या 3 राशीची माहिती आपण पाहिली, ते अभ्यासले आपण. तर मला असं वाटतं आजचा भाग मी इथेच संपवते आणि आपण लवकरच पुढच्या भागात याच्या पुढच्या राशी म्हणजे मकर, कुंभ आणि मीन ह्या बघणार आहोत. तेव्हा नमस्कार. सगळ्यांनी हा माझा चॅनल भाग बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.